पहिले आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. अगर या गोष्टीवर 2 महिने पहिले सुद्धा मी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, SP ऑफिसला सुद्धा निवेदन दिले आहे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे, तरी सुद्धा काही जानकारी झालेली नाही. अगर काल चालून आमच्या जीवाला, माझ्या सर्व बहिणींच्या जीवाला, कोणाच्याही जीवाला काहीतरी होतंय तर या जिम्मेदार फक्त पोलीस प्रशासन राहणार आहे. नेमकी काय मागणी काय? माझी मागणी हीच आहे की जे फर्जी किन्नर आहे, जे फेक किन्नर आहे त्यांच्यावर कडक से कडक कारवाई करावी आणि जे ओरिजिनल किन्नर आहे त्यांच्याशी त्यांचा पिछा सोडावा. नकली किन्नरांनी माझ्या गुरूंना आता फिलहाल धमक्या दिल्या. काही दिवस पहिले माझ्या बहिणींना अडवतात, कुठेही भिक्षा मागायला गेले की त्यांना अडवतात रस्त्यात. आणि मला माहिती आहे याच्यामध्ये पॉलिटिक कारण आहे. यामुळे माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणींना त्रास होत आहे. कधी याच्यानंतर माझ्या बहिणींना काही कमी जास्त कधी होत असेल तर याच्यात फक्त पोलीस प्रशासन जिम्मेदार राहणार आहे बस. कारण आपलं नाव? माझं नाव राखी सूर्यवंशी. आणि माझ्या गुरूंना अर्ध्या रस्त्यामध्ये अटकून पैशाची मागणी करतात, सोन्याची मागणी करतात. मी कुठून आणू? आणि तुम्ही नकली किन्नर आहात. आमच्या जे ओरिजिनल किन्नर आहे त्यांच्यासमोर तुम्ही म्हणजे जे नकली किन्नरांचा टोली आहे ते आमच्या ओरिजिनल लोकांच्या समोर नाही हे होणार. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.